आजही माझ्या माहेरी अशा बायका आहेत जे याच्यापेक्षा पूर्ण कपाळभर असं कुंकू आपल्या नवऱ्याच्या नावाने लावत असतात. दुसरी महत्वाची गोष्ट, सध्या नवरात्र चालू आहे की दुर्गा मातेने कशा पद्धतीने राक्षसांचा नाश केला. आजच्या तारखेत सुद्धा आपल्याला राक्षस भेटतात. मी खास करून मुलींना हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतःचं संरक्षण तुम्हाला करता आलं पाहिजे. ज्या कोणत्या मुली असतील, ज्या स्त्रिया असतील ज्यांना कामानिमित्त, शिक्षणानिमित्त एकटं घराबाहेर पडावं लागत असेल, त्यांनी नेहमी स्वतःच्या जवळ पेपर स्प्रे ठेवला पाहिजे. जो तुम्ही समोरच्यावर स्प्रे केलं तर तो काही सेकंदासाठी गोंधळून जाईल, त्याच्या डोळ्यात आग होईल, जळजळ होईल आणि तो थांबेल. त्याचबरोबर तुम्ही सुरक्षा अलार्म चेन असते, तिला बटन असतं, ते बटन प्रेस केलं तर खूप मोठा आवाज होतो आणि आजूबाजूचे जेही लोक असतील त्यांचं लक्ष वेधलं जाईल. तो सुरक्षा अलार्म तुम्ही तुमच्या जवळ ठेवू शकता. त्याचबरोबर सेल्फ डिफेन्सची ट्रेनिंग घेणं सुद्धा काळाची गरज आहे. जर असा काही वाईट प्रसंग ओढवून आला तर तुम्हाला तुमचं स्वतःचं संरक्षण करता आलं पाहिजे. इतकं तुम्ही सशक्त असलं पाहिजे. कोणीच तुमचं नाव घ्यायची हिंमत सुद्धा नाही केली पाहिजे. आपण दुर्गा देवी मातेकडून हे शिकलंच पाहिजे की राक्षसांचा वध कसा करायचा, बरोबर ना?